कोविड काळात दाखल गुन्हे मागे घेण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांची गृहमंत्रीपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार केली आहे। सोलापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला। एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी सातपुते यांनी केली आणि फडणवीसांनीही गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले। अशा प्रकारे मतदारांना प्रलोभन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे असे या तक्रारीत नमूद करण्यात आले। आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत होते का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाहीत। तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे असे लोंढे यांनी म्हटले आहे। आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला। सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे। यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो, ते गुन्हे काढून टाकू आपण, त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही। सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीने शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असतील तर ते परत घेतले पाहिजे। हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि आतापर्यंत आपण का नाही काढले? मग निवडणुकीची वाट पाहत होतात का? हे स्पष्टपणे दिसत आहे, पदाचा गैरवापर झालेला आहे। आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे, देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्री पदापासून तात्काळ दूर करावं।